क्रीडांगणाचे मनोगत. मित्रांनो, मी एक क्रीडांगण आहे. माझा आकार मोठा आणि विशाल आहे. माझा आकार चौकोनी असून माझ्या चारही बाजूंना तारेचे कुंपण बनवले आहे. माझ्या आजूबाजूला झाडे लावली आहेत. डेरेदार झाडांमुळे माझ्या सभोवताली गार सावली असते. माझ्याच काही भागावर मऊ गवत बनवले आहे. तिथे रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून छोटीशी बाग तयार केली आहे. एवढेच नव्हे तर माझ्यावर मुलांनी वेगवेगळ्या खेळांची मैदाने बनवली आहेत. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल अशा खेळांचे साहित्य लावून माझ्यावर खेळ खेळण्याची व्यवस्था केली आहे. दिवसभर माझ्यावर लोकांची गर्दी असते. दिवसभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण माझ्याकडे येऊन जातात. सकाळच्या ताज्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी अनेक पुरुष, स्त्रिया, लहान मोठी मुले येतात. सकाळच्या कोवळ्या वातावरणात अनेक मुले वेगवेगळे खेळ खेळतात. दुपारच्या कडक उन्हात मात्र मी एकटाच असतो. संध्याकाळी पुन्हा अनेक लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी माझ्याकडे येतात. संध्याकाळी माझ्याकडे अनेक लोकांची गर्दी झालेली असते. वातावरण गजबजलेले असते. अनेक मुलांचे खेळण्याचे आवाज, महिलांच्या गप्पा गोष्टी, लहान मुलांचा दंगा मला ऐकायला येत असतो. रात्र झाली की पुन्हा माझ्या सभोवतालचे वातावरण शांत होते. असा माझा दिनक्रम राहतो. सुट्टीच्या दिवशी तर काही मुले दिवसभर इथे खेळतात. तहानभूक हरपलेल्या मुलांचे फक्त मी आणि खेळ एवढेच विश्व झालेले असते. भरपूर मुलांना मी लहानाचे मोठे झालेले पाहिले आहे. कारण लहानपणापासून ते नियमित माझ्यावर खेळायला येतात. कुणी खो खो, कुणी कबड्डी, कुणी व्हॉलीबॉल खेळणारे सगळेच माझे मित्र बनले आहेत. याच क्रीडांगणात खेळाचा सराव करून अनेक मुले चांगले खेळाडू बनले आहेत. त्यांचे हे यश पाहून मी खूप खुश होतो. याच ठिकाणी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भरवण्याचा मान मला मिळतो. भरपूर खेळांच्या स्पर्धा मी पाहिल्या आहेत. विजयी संघाच्या आनंदात आणि पराभवी संघाच्या दुःखातही मी सामील होतो. स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडू जेव्हा मला वाकून डोके टेकून नमस्कार करतात तेव्हा माझे मन भरून येते. माझ्यावर खेळल्यामुळे मुलांचा झालेला व्यायाम, शारीरिक वाढ पाहून मला खूप छान वाटते. माझ्यावर खेळाचा सराव करून जेव्हा खेळाडूला पदक मिळते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. परंतु आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात व्यस्त आहेत. मोबाईल विना मुलांचे जीवन अपूर्ण बनले आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नेहमी गजबजलेला असा मी क्रीडांगण एकदम शांत झालो आहे. मुलांनो, मला कल्पना आहे की मोबाईल आजच्या काळाची गरज आहे. परंतु निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ, व्यायाम खूप महत्त्वाचे आहेत. एक क्रीडांगण म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुमच्या विना मी अपूर्ण आहे. खेळाडूंशिवाय मला करमत नाही. शारीरिक जडणघडणीसाठी तुम्ही भरपूर मैदानी खेळ खेळा. त्याचसोबत माझ्या साफसफाईकडे लक्ष द्या. माझ्यावर कोणताच कचरा, घाण होणार नाही याची काळजी घ्या. माझ्याकडे नियमित या, भरपूर खेळा आणि माझे अस्तित्व टिकवून ठेवा. यदि अभी तक आपने हमारे स्कूल टू यू यूट्यूब चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर लें। बेल आइकन को क्लिक कर लें ताकि आपका नए वीडियो की अपडेट मिल सके और वीडियो को लाइक करना ना भूलें।